पिंपरी चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत। चिखली शाहूनगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 10 ते 12 तरुणांच्या टोळक्यानं हैदोस घातलाय। रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनांवर दगडफेक करत या गुंडांच्या टोळक्यानं तोडफोड केली आहे। या घटनेत 25 पेक्षा अधिक वाहनांचं नुकसान झालंय। या गुंडांनी यावेळी काही दुकानांनाही लक्ष्य केलंय। धक्कादायक बाब म्हणजे यावेळी प्रतिकार करण्यासाठी गेलेले नागरिक आणि पोलिसांवरही या गुंडांनी हल्ला केलाय। या गुंडांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। अशा प्रकारची गेल्या 15 दिवसातली ही तिसरी घटना आहे। त्यामुळे वारंवार होणाऱ्या अशा या घटनांमुळे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतलंय। 3 ते 4 बाईक्सवरती 3 ट्रिपल शीट असे लोक होते। त्यांच्या हातामध्ये दांडके अजून काय काय हत्यारे होती माहित नाही, पण होतं त्याचं दांडके तर होते लाकडाचे आणि खूप जोरदार गाडीवर वेगामध्ये गेले ते। आणि माहित नाही कोण होते ते, पाठीमागून असं हल्ला झाला आणि सगळीकडे मारत गेले ते रस्त्याने। संभाजीनगर असेल, शाहूनगर असेल, अशा अनेक भागामध्ये जवळपास 35 गाड्या फोडल्याचा प्रकार आज हा निर्दयी कारट्यांनी केलेला आहे। हे जे कोण असतील जे पोरं, यांना पोलिसांनी जी जास्तीत जास्त कडक शिक्षा करावी अशी माझी या भागाकडून मागणी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।